ऐरोली सेक्टर 8A येथे सालाबदाप्रमाणे आई तुळजाभवानी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सव चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 ते रामनवमी शुक्रवार दिनांक 27 मार्च या कालावधीत मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला। दिनांक 23 व 24 मार्च रोजी रोजच्या प्रमाणे आरती करून संध्याकाळी शंकर गणाचार्य यांचा गोंधळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। गोंधळ हा महाराष्ट्रातील एक प्राचीन धार्मिक लोककला प्रकार आणि कुलाचार आहे, जो रेणुका, तुळजाभवानी किंवा खंडोबा या कुलदेवतांच्या स्तुतीसाठी लग्नासारख्या शुभ कार्यात केला जातो। रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ गोंधळी कार्यक्रमात गोंधळी कलाकारांद्वारे संबळ, तुणतुणे व टाळ या वाद्यांच्या साथीने देवीचे पवाडे गायले गेले। तसेच नवीन जोडपे देवीच्या मंदिरातून वाजत गाजत येतात। गोंधळी शंकर गणाचार्य सर्वप्रथम देवीचा माड मांडतात। एक तुळजापूरच्या देवीचा गट व खंडोबाचा गट त्याला 5 उसाचे वाढे उभे करतात। 2 हार बांधून वर फुलवरा लटकवतात। गोंधळाला बसणारी जोडी प्रथम देवीच्या मूर्ती समोर संबळ वाजवत मंदिरातून मांडावर विराजमान करतात व गोंधळाला बसलेल्या जोडीला 5 सुवासिनी हळदी कुंकू लावतात। गोंधळाला सुरुवात प्रथम देवाचे स्तवन, नंतर गण गवळण, देवीचे गीत, प्रथम माहूरची रेणुका, दुसरी तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची लक्ष्मी व वणीची सप्तशृंगी असे 3.5 शक्तीपीठांना आमंत्रण देऊन मग गोंधळ सुरू होतो। नंतर पुरुष मंडळी दिवट्या नाचवतात। त्यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, सभासद असे 2 फेऱ्या एकमेकाला दिवटी देतात। नंतर महिला 5 फेऱ्या मारतात। यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांनी गोंधळात सहभाग दर्शवला। तसेच जोडीने सर्वांकडे जाऊन जोगवा मागितला। या निमित्ताने मंडळाकडून गोंधळी मंडळींचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी शिवसेना नगरसेविका वैशाली पाटील व मंदाकिनी म्हात्रे यांनी देवीचे दर्शन घेतले व त्यांचे स्वागत करण्यात आले। डॉक्टर अग्रवाल यांच्यातर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। महिला व पुरुष यांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला। तसेच सप्तशती पाठ व श्री स्वामी समर्थ केंद्र, हरिपाठ, सुक्त हवन व उपासना व संदीप कडू राधाकृष्ण भजनी मंडळ उरण यांनी संध्याकाळी भजन सादर केले। असे विविध कार्यक्रम दिवसभरात पार पडले। यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। मी स्वाती देवेंद्र देसाई महिला सदस्य म्हणून या मंडळामध्ये कार्यरत आहे। गुढीपाडव्या दिवशी माननीय कमलाकर दादांनी गुढी उभारून या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। पंचमीच्या दिवशी म्हणजे काल सोमवारी देवीचा गोंधळ घालण्यात आला। या गोंधळामध्ये महिलांनी आणि पुरुषांनी ड्युटी घेऊन फेऱ्या मारल्या। त्याचप्रमाणे महिलांनी सुद्धा चांगल्या प्रकारे भाग घेऊन फेर धरले। त्याच अत्यंत चांगल्या प्रकारे देवीचा गोंधळ साजरा करण्यात आला। आणि मंडळाचे सदस्य सभासद महेंद्र लाड यांचे सुपुत्र गोंधळाला बसले होते। त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी आरोग्य शिबिर राबवण्यात आले। त्यामध्ये नेत्र चिकित्सा हे शिबिर राबवण्यात आले। तसेच संध्याकाळी 8 वाजता भजनी मंडळ, त्याचप्रमाणे रोज महिलांचे श्रीसुक्त हवन, हरिपाठ, रोज सकाळ संध्याकाळ आरती घेण्यात येते। त्याचप्रमाणे इतर मुलांसाठी सुद्धा कार्यक्रम झालेले। नमस्कार, रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आज आई तुळजाभवानीच्या नावाने घराघरात पोहोचलेली एक संस्था। या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी विविध धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम या ठिकाणी 9 दिवस घेतले जातात। त्यामध्ये हे कार्यक्रम घेत असताना
संघाचे अध्यक्ष कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारिणी यामध्ये सहभागी होऊन हे कार्यक्रम कसे सर्व यशस्वी करता येतील यासाठी झटत असतात. यामध्ये आमच्या सर्व महिलांचा खूप मोठा मोलाचा वाटा असतो. महिलांच्याच सहकार्यामुळे हा आमचा उत्सव या ठिकाणी यशस्वी पार पडतो असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण महिलांच्या सहभागामुळेच या ठिकाणी सतशक्तीचा पाठ होतो किंवा जे गोंधळ साजरा नाही आज जे विविध कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत त्यामध्ये खूपच आमच्या संघाच्या महिला तसेच या ठिकाणच्या विविध संस्थेच्या माध्यमातून जे लोक या ठिकाणी सहभागी होतात आमच्या कार्यक्रमामध्ये त्या सर्वांचं खूप मोलाचं योगदान या ठिकाणी आम्हाला लाभतं. आणि म्हणूनच आज हा कार्यक्रम संपन्न होत असताना सर्वच लोक या ठिकाणी सहभागी होत असल्यामुळेच हा चैत्र नवरात्रोत्सव आम्ही या ठिकाणी यशस्वीरित्या पार करू शकतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाडव्याला सुरू झालेला हा कार्यक्रम रामनवमी पर्यंत चालणार आहे. आणि यामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घ्यावा हेच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. धन्यवाद.